नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निम्न साखळी प्रकल्पात बुडीत क्षेत्रातील गाव ढेंगाडा पुनर्वसन झाले आहे। मात्र गावकऱ्यांच्या एकमत मंजुरीने ऐच्छिक एकमुस्त पॅकेज मागणी केली असता ते शासनाने मंजूर सुद्धा केलेले आहे, परंतु अद्यापही ढेंगाडा वासियांना मालमत्ता धारकांना काहीही मोबदला मिळालेला नाही। साखळी प्रकल्पाचे धरण 99% काम पूर्ण झालेले असून गाव पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होत आहे। गावातील लोकांनी खातेदारांनी सद्यस्थितीत जे लोक ढेंगाडा येथील मालमत्ता धारक आहेत त्यांना लवकरात लवकर एकमुस्त पॅकेज मोबदला देण्यात यावा अशी गावकऱ्यांनी खातेधारकांनी सर्वानुमते मागणी केलेली आहे। आम्ही ढेंगाडावासी वारंवार उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे व गटविकास अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांना विचारणा केली असून व लेखी निवेदन दिले असून तुम्हाला लवकरच मोबदला मिळेल असे सांगितले, परंतु या प्रकरणाला 1 वर्ष झाले असूनही ढेंगाडा वासियांना मालमत्तेचा मोबदला पॅकेज कधी व केव्हा मिळेल हा प्रश्न निर्माण झालेला आहे। पुनर्वसन पॅकेज मोबदला मागणी ढेंगाडा येथील किसन कानबाले, शंकरप्पा कानबाले, आशा कानबाले, एकनाथ कानबाले, विलास शिंदे, गोविंद शिंदे, ज्ञानेश्वर कानबाले, नितेश कानबाले, कमलेश शिंदे, निवृत्ती कानबाले, सतीश कानबाले, विजय शिंदे आदींनी मागणी केली आहे। गावठाण निम्न साखळी प्रकल्पात हे पुनर्वसित असून अद्यापही आम्हा मालमत्ता धारकांना या गावाचा मोबदला मिळालेला नाही आहे। शासनाकडून एकमुस्त मंजूर पॅकेज मंजूर झालेले आहे आणि तरी पण आम्हाला अजूनपर्यंत मोबदला मिळाला नाही आहे। आम्ही उपविभाग अधिकारी चांदूर रेल्वे आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांना वारंवार विचारणा केली असता तुम्हाला त्वरित तुमच्या जागेचा मोबदला लवकरात लवकर मिळण्यात येईल असं आम्हाला सांगितले आहे, परंतु अद्यापही आम्हाला आमच्या जागेचा मोबदला मिळालेला नाही आहे। आमची शासनास विनंती आहे की सद्यस्थितीत ढेंगाडा येथील जे काही रहिवासी आहे त्यांचा लवकरात लवकर जागेचा मालमत्ता धारकांना मोबदला देण्यात यावा ही आमची नम्र विनंती। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।